सुप्रसिद्ध गझलकार सतीश दराडे असं म्हणतात की उगा जन्मते का घरंदाज कविता, उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी, पिढी जात दुःखे मिळाली असावी. मला वाटतं ते दुःखाचं वेळ तुम्ही स्वतःच्या छातीशी कवटाळून या ठिकाणी बसून तुमच्या शब्दांना या ठिकाणी मूर्त रूप दिलं. खरं तर सहनशीलतेचा अंत बघणार नाही, कारण तुम्ही सगळेच ऐकून ऐकून बोर झालात आणि इतक्यात माझा हात वर आला. पण तो वर आलेला हात मी नक्कीच निराशेच्या गर्तेकडे नेणारी कविता वगैरे सादर करणार नाही. नक्कीच एक वातावरण हलकं फुलकं करणारी कविता सादर करेल, कारण कवितेनं माहोल हलकं फुलकंच व्हावं आणि तशीच कविता सादर करतोय. अधिक वेळ न घेता कवितेचं शीर्षक आहे डिलीट केला तिचा नंबर. मी अशा काळातला कवी आहे, अशा काळातला म्हणजे फार जुना वगैरे नाही, पण त्या काळी टेलिनॉर युनिनॉर मिडनाईट कॉलिंग फ्री होता. बीएससीचा विद्यार्थी मी 3 वर्षाचं ते प्रेम मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. कवितेचं शीर्षक आहे डिलीट केला तिचा नंबर. ती कॉलेजला यायची, कळत नव्हतं मला, चालत चालत थांबायची की थांबत थांबत चालायची. मी मात्र चाल बघायचो, गाल बघायचो, ओठ गुलाबी लाल बघायचो. बरेच दिवस हे चालत होतं, कुणीच काही बोलत नव्हतं. बरेच दिवस हे चालत होतं, कुणीच काही बोलत नव्हतं. मग वाटलं आपण जाऊ फर्स्ट, करून टाकावं सगळं स्पष्ट. पुन्हा वाटलं जाऊ द्या लेडीज फर्स्ट. तरीनं राहून मी तिला म्हणालो, मी तुला आवडतो का ग? तर ती म्हणाली मला तू नाही, तुझ्या मनात असलेली मी आवडते. मग तीही म्हणाली मला खूप वेड्यासारखं निहाळत असतो मला. मीही खूप आवडते का रे तुला? मग मी फॉर्म मध्ये मीही म्हणालो मला तू नाही, तुझ्या मनात असलेलं मी आवडतो. मन हसत जात होती, पुन्हा वळून पाहत होती. मनात कोंदण नाटलं होतं, कारण ग्रीन सिग्नल आता भेटलं होतं. नशीब तर आधीच फाटलं होतं, कारण FYची एक्झाम जवळ असं तरी कुठं वाटलं होतं. एक्झाम झाली, ढक्कल पास झालो. निर्धार करून भेटायला गेलो. ती म्हटली असं रोज भेटणं आता जमायचं नाही. डायरेक्ट फोनच करत जा की असाही माझा मोबाईल काही कामाचा नाही. मलाही पटलं, नंबरही भेटलं. मोबाईल मध्ये जानू नावाने सेव्ह केला तिचा नंबर. प्रेमाच्या पुढील वाटचालीसाठी कसली होती आता कंबर. ती मिस कॉल द्यायची, मी कॉल करायचो. ती स्माईल द्यायची, मी घायाळ व्हायचो. पहिल्याच वर्षात झालं होतं पहिलंच प्रेम, आता द्वितीय वर्षाची वारी. बोर नका हो, 3 वर्षाचा प्रवास आहे. आता द्वितीय वर्षाची वारी. द्वितीय वर्षातली तिची माझी द्वितीयच भेट. कॉलेजचं गार्डन आम्ही गाठलं थेट. रोज परक्यासारखं जिला दुरून पाहायचो. ती माझ्या जवळ बसली होती आणि लज्जेचे भाव चेहऱ्यावरून गालातल्या गालात हसली होती. पण काय माहित तिच्या मनात एक भीती दाटली होती. तिला धीर देण्यासाठी तिचा हात हातात घेतला. डोळ्यात डोळे घातले आणि अचानक ती म्हणाली, सांग तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं. मग मी एखाद्या प्रेम कवीसारखं तिला म्हणालो, मला तुझ्या डोळ्यात दिसतं आपल्या प्रेमाचं झाड, त्यावर फुललेला मोहर आणि ज्वारीचे आंबे पाड. मग मी तिला न राहून म्हणालो, आता तू सांग तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं. फॉर्म मध्ये होतो ना मी म्हणालो तिला, आता तू सांग तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं. त्यावर तीही म्हणाली मलाही दिसलं असतं रे तुझ्या डोळ्यात आपल्या प्रेमाचं झाड. मग तीही म्हणाली मलाही दिसलं असतं रे तुझ्या डोळ्यात आपल्या प्रेमाचं झाड, त्यावर फुललेला मोहर आणि पाणीचे आंबे पाड. पण तू तुझ्या डोळ्यातलं चिपाड तरी काढ.
काढायची. मी पॉझिटिव्हली घेतला. तिला सवय होती थोड्या काढायची, फार नाही पण थोड्या काढायची, फार नाही पण थोड्या काढायची. तीही असली मीही असलो, तीही असली मीही असतो. अलगद सरकून जवळ बसलो, अलगद सरकून जवळ बसलो. आता मला हवा होता तिच्या प्रेमाचा उपहार, आता मला हवा होता तिच्या प्रेमाचा उपहार. पण तिने तिला सापच इनकार, आणि तिने तिला सापच इनकार, आणि बोलली तावा तावानं, आजपासून दररोज नाही भेटायचं, मनातले भाव सारे फोनवरच बोलायचं. आणि बोलली तावा तावानं, आजपासून आपण नाही भेटायचं, मनातले भाव सारे फोनवरच बोलायचं. कळत नव्हतं मला ती भेटायचं का टाळत होती, कळत नव्हतं मला ती भेटायचं का टाळत होती. फोनवर मात्र प्रेम मंद अंतकरण सार काही चालत होती, फोनवर मात्र प्रेम मंद अंतकरण सार काही चालत होती. कारण ती मला फोनवर आणि त्याला झोनवर भेटायची. मित्रांनो, थर्ड इयरला दिसलं होतं तिचं थर्ड क्लास रूम, थर्ड क्लास रूम. भावनेशी खेळायची तिला सवय होती खूप, भावनेशी खेळायची तिला सवय होती खूप. आता दुःख तर पुढेच आहे. एकदा मी पाहिलं तिला माझ्याच मित्रासोबत, तिला माझ्याच मित्रासोबत. शब्द होते जानम कितना सुकून है तेरी बाहों में, शब्द होते जानम कितना सुकून है तेरी बाहों में. मी मात्र स्वतःशीच कुटकुटलो, मेरे जैसे तूने कितने मुसाफिर छोड़े इन राहों में. त्याच दिवशी बाप माझा आईला म्हणाला, त्याच दिवशी बाप माझा आईला म्हणाला, भीमासारखं पोरग माझं, भीम म्हणजे महाभारतातला जाड जो, भीमासारखं पोरग माझं धिम्म का व्हायले, भीमासारखं पोरग माझं धिम्म का व्हायले. आई म्हणाली बापाला, लेकरू कदाचित टेन्शन अभ्यासाचं घ्यायला. मित्रांनो, त्याच दिवशी ठरवलं जगायचं तर आई बापासाठी जगायचं. त्याच दिवशी ठरवलं जगायचं तर आई बापासाठी जगायचं. कुठल्याही पोरीकडं डुंबूनही नाही बघायचं, कुठल्याही पोरीकडं डुंबूनही नाही बघायचं. कारण आई बाप असतील तर मिळतील असल्या 100, आई बाप असतील तर मिळतील असल्या 100. आणि त्याच दिवशी मनाच्या मोबाईल मधनं डिलीट केला तिचा नंबर.